चालू। नमस्कार। आज दिनांक 28/12/2024 गाव शेरगाव देशमुख तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी श्री चंद्रकांत मरापे यांच्या घरी आपण जीवामृताचा प्रात्यक्षिक डेमो आपण तयार करीत आहोत। हे जीवामृत यावर्षी रब्बी हंगामात चंद्रकांत यांनी टरबूज या पिकासाठी हे जीवामृत वापर करणार आहे। आणि जीवामृत तयार करण्यासाठी जे साहित्य लागत असते त्यासाठी आपण एक प्लास्टिकचा 200 लिटर बॅरल घेतलेला आहे, ड्रम घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 180 लिटर पाणी टाकायचं आहे। त्यासोबतच आपल्याला 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन आणि बांधावरची मुठभर सुपीक माती हे सर्व घटक त्या ड्रम मध्ये टाकून जीवामृत आपल्याला 4 दिवसात तयार होते। हे जीवामृत रोज सकाळ संध्याकाळ जसं वेळ भेटेल तसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला तयार व्हायला 4 दिवस लागते। जीवामृत तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पिकाला टरबूजला हे जीवामृत द्यायचं आहे। तेव्हा आपण काय करायचं की पंपामध्ये आपण हे जीवामृत भरून घ्यायचं आणि समोरचं नोजल काढून त्याच्या बुडाला आपल्याला जीवामृत दर 15-15 दिवसाला जमिनीत ओल असताना आपल्याला हे जीवामृत टाकायचं आहे। तर आता आपण याचा प्रात्यक्षिक डेमो करूया। तर आपण बेसन घेतलेलं आहे त्याला एकजीव करूया। बेसन आपल्याला डायरेक्ट पाण्यात टाकायचं नाही, त्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चालू केलं। बेसन आपण 2 किलो पाणी केलं आहे ते टाकत आहोत आपण। गुळाला सुद्धा आपण पाणी करून आपल्याला टाकायचं आहे। तर आपण 2 किलो गुळ घेतलेला आहे ते सुद्धा एकजीव करून आपण टाकत आहोत। त्यानंतर आपल्याला 10 लिटर गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे। 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, सोबत आपल्याला बांधावरची मुठभर सुपीक माती। हे सर्व साहित्य आपल्याला 200 लिटर बॅरल मध्ये आपण 180 लिटर पाणी टाकून तो ड्रम भरून घ्यायचा। नमस्कार, मी चंद्रकांत मरापे। मी जीवामृत तयार केलेला आहे। 200 लिटरचा ड्रम आणि काही साहित्य जसं की गोमूत्र, 10 किलो शेण, मुठभर माती, गूळ 2 किलो, बेसन हे सर्व एकत्र करून 200 लिटरच्या ड्राममध्ये जीवामृत तयार केलेला आहे। आणि सर्व पिकांसाठी हा चालतात। आणि मी स्वतः 2-3 वर्ष म्हणजे अशापासून मी माझ्या पिकावर प्रयोग चालू आहे आणि रिझल्ट फार चांगला आहे। आणि माझं म्हणणं असं पडते का तुम्ही सुद्धा इतर शेतकरी सुद्धा बनवून वापरून पाहावा। तर मी डिशेट्टीवर भाऊंना मार्गदर्शनासाठी बोलवले, त्यांनी बनवून दिलं की जीवामृत इतरही शेतकऱ्यांनी तयार करावा। बनवण्यासाठी खर्च आला मला फक्त 80 रुपये, फक्त थेबीन गूळ आणण्यासाठी। घरचं पीठ आहे आणि घरचं गोमूत्र, घरचं शेण, ड्राम स्वतःचं सर्व असं एकूण 80 रुपये खर्च आलेला आहे। मग 4 दिवसांनी तयार झाल्यानंतर मी पंपानं ड्रेंचिंग करणार।